काय म्हणताय संचालक साहेब? प्रेसिडेंट बसा. ते काय हातात? काय नाही, ते फोटो कसला तरी दिसतोय जळालेला. फोटोचे. शीतल, अहो संचालक, तुम्ही तिचा एवढा अपमान केला चौकात सगळ्या गावासमोर, तरी ती शांत आहे. आज तर सकाळी उठून अभ्यासाला बसली होती. आणि एक तुम्ही इथं खुश व्हायचं सोडून हे असला अंधाऱ्या खोलीत जळालेला फोटो बघत बसलेत व्हय? अहो नेमकं झालंय काय? हे दोघं नवरा बायको आमच्या आयुष्यात 7.5 असल्यासारखे आलेत. ते पत्रिकेत म्हणतात ना, राहू केतू असल्यासारखे. आणि वर ते वर अजिंक्यांनी बोलवून घेतले तिला 15 दिवसांसाठी आसामला. काहीतरी क्वार्टर मिळणारे म्हणे तिथे तिला राहायला. वा, मजा चालली. आमच्या आयुष्याला चूड लावून मजा करत चाललीच. अहो काय झालंय तरी काय? हे सगळं तिने बोललं पाहिजे होतं. तुम्ही का बोलताय? मला सांगा तरी काय झालंय? काय झालंय सांगतो ना. आम्ही पक्षश्रेष्ठी आलो होते आमच्या घरी. जरा कमी आम्ही जिल्हाध्यक्ष झालो होतो. मग कुठे माशी जिंकली? माशी ही तुमची माशी आली ना बुणबुण करत आमच्या घरी. आमच्या पोरांनी अडवलं, आतमध्ये आल्या. साहेबांना सगळं सांगितलं प्लॅन. काय सांगता? आधीच त्या म्हाताऱ्याला जवानांचा लय पुळका. त्या बाई अजून काय बाई बोलले. आम्हाला राग कंट्रोल झाला नाही. आम्ही गेलो अंगावर तर काय? अहो गावात कुणाला माहितीये का? मला नाही माहिती. आणि तुम्ही पण कुणाला सांगू नका, नाहीतर रिक्षावर भोंगे लावून सुटाल सगळ्या गावात सांगत. एवढा बी विश्वास नाही बे आमच्यावर. मी कशाला कुणाला सांगू? मला जरा शंका आलीच होती. काय झालं काय नाही ते बघायला मीच इथं आले. नाही प्रेसिडेंट, इथून प्रेम केलं होतं, खरं प्रेम. अजिंक्य बी काय कमी नाहीत. मी बी तुमच्यासारखंच लई प्रेम केलं होतं त्यांच्यावर. माझ्या वाट्याला काय आलं ते बघताय ना तुम्ही. त्या दोघांचा संसार या डोळ्यांनी माझ्याच घरात पाहिलं. आणि ती शितली लई बाराची आहे ती. घरात आली नाही तोवर सगळ्यावर ताबा करून ठेवलाय तिनं. बास प्रेसिडेंट, आता बास. आता नाही सहन करणार. इतके दिवस आम्ही फक्त प्रेमापोटी शांत होतो. काय करवं नवं आमच्याकडनं. पण आता बास. आता आम्ही गप नाही बसणार. असा त्रास देतो ना तिला की बास. आम्हाला झालेल्या सगळ्या त्रासाची जाणीव तिला झाली पाहिजे. आणि तीच जाणीव आम्हाला अजिंक्यांना बी करून द्यायची. त्या शीतलला घरातनं बाहेर काढायची कायमच. आणि त्यांच्या आयुष्यातनं पण ती कायमची बाहेर गेली पाहिजे. होणार, असंच होणार. जरा दम धरा. नाही, आता मी दम धरत नसती. आता जे काय करायचंय आत्ताच करायचं. माझ्या घरात येऊन ती माझा अपमान करून गेली ना, तिच्या राहत्या घरात जाऊन मी तिला त्रास देणार. होय ग, मी काय म्हणते, मला 2 पिशव्या घ्यायला पाहिजेत बघ. अगं लय सामान होतंय माझं. आणि तिकडे एवढी थंडी असते म्हणल्यावर मग 2-4 तरी स्वेटर घ्यायला पाहिजेत ना. हा घ्या घ्या. भया, मला तर आत्ताच थंडी वाजून आली बघ. नाही तर राहू दे, एकच घेते. आणि बाकीचे 2-4 अजिंक्यना तिकडे घ्यायला लावते. कसं? आणि हे बघ काय गॉगल, कसं दिसतंय? भारी दिसतंय ना. हा अगं, इथं पावसाळ्यामुळे घालायलाच झालं नाही बघ. आणि इकडं घातला का नाही म्हणजे लोक विचारतात,
डोळ्यात फुल पडलंय म्हणून ऑपरेशन केलंय का काय, म्हणून घालायलाच झालं नाही बघ. पण तिकडं तसं नसेल, हाय ना ग? अगं तुझं झालं का आवरून? नाही अजून. अगं घे की मग आवरायला, परत निघताना लय गडबड होईल बाई. हा घेते घेते. हा घे घे. बरं होय ग, आपण अजून कुठं कुठं जाणार आहे फिरायला? आता काय माहित, त्यांना जास्त वेळ सुट्टी नसते, मग तिथल्या तिथं गेलो कुठं तरच. बरं तसं तर तसं बाई, मी कुठं महाराष्ट्राच्या बाहेर गेलीच नाही बघ फिरायला. आणि आपण आसामला जातोय, ती तर काही साधी गोष्ट आहे होय. तेच. मला तर बाई कधी त्या रेल्वेत बसायला असं झालंय बघ. आणि होय ग, तिकडं चहा लय स्वस्त मिळत असेल हाय ना? मी तर पोत भरून घेऊन येणार आहे बघ, चांगला बघून घेऊन येते. हा. आणि आपल्याकडं कसं इंद्रायणी तामसळ तांदूळ असते, तसंच तिकडं बी चहाचं काहीतरी असेल हाय ना ग? बर तू घे लवकर आवरायला, मी दुसरी बॅग बघते. हा घे घे लवकर घे. अहो तुम्हाला काय कळतं का नाही? अगं काय झालं? काय झालं काय झालं? सगळ्यांनीच ते इतका करून ठेवलाय. अगं सांगशील तर मला. पत्रात असं का लिहिलं की कुणाला तर सोबत घेऊन ये म्हणून? पत्रात? बघ नाही तर काय, आता कोण येते सोबत माहितीये का तुम्हाला? अगं पण मी कोणाला बोललोच नव्हतं. मामी यायला लागल्यात, मामी. काय? तयारी बी चालू केले, एक बॅग बी भरून झाली. आता येऊ द्या त्यांना एकटीला, मी काय येत नसती. मग दाखवा मामींना असा आणि घेऊन द्या पोतभर चहा. अगं तुला मी खरंच सांगतोय, मी काय लिहिलंच नव्हतं असं. आणि मेन म्हणजे मी पत्रच लिहिलं नव्हतं, त्या आब्याला सांगितलेलं याला, आणि त्यानंच पोस्ट केलंय. मग आता पण मला सांग, मामी कशी काय यायला तयार झाली? अजून कोण आहे घरात? मामांना कारखान्यामुळे जमणार नाही, जीजीला सोसणार नाही. आता राहिलं कोण तर जयश्री आणि मामी. मामी बोलल्या मला यायचंय, मीच येणार. घरी बी कोण काय बोललं नाही, मग घ्या आता निस्तरा. तिथलं तू काय पण कर बरं का, पण मामीला एवढं आणू नकोस. अगं सगळं फिसकटल का इथलं? अहो मला तर कोणच नकोय, मी एकटी बी येऊ शकते. गोळ घाला तुम्ही आणि निस्तर ती मी. राहू द्या, मी तर आता येणारच नाही. असं काय करू नको. एकतर माझं पोस्टिंग महिन्यानं काश्मीरला होणार आहे, आणि परत मला काय सुट्टी मिळणार नाही. आणि 15 दिवस आहेत आपल्याकडे शिकले. हे तुम्ही आता सांगताय व्हय? सॉरी. बघ पाय तर आल्यावर भांड मायश. हं पण तू काहीतरी कर शिकले. बघते काय तर करते. हे बघ, एकतर मला काय बोलता येणार नाही. हं तूच काहीतरी डोकं लाव आणि ती येणार नाही असं काहीतरी बघ. बघते, पण तिकडं आल्यावर तुमचं काय खरं नाही, एवढं लक्षात ठेवा. वय बाई, तुला काय शिक्षा करायची ना ती कर, पण बाई ती शिक्षा इकडे आणू नकोस म्हणजे झालं. ठेवा आता. त्या आब्याला बघतो आधी, त्यानं सगळा उद्योग करून ठेवलाय ती. बघा बघा, ठेवते मी आता. ठेवू का मग? ठेव ठेव. आब्या, आब्या.